नमस्कार मंडळी, चला तर आता आपण बनवूयात हलवा फ्राय. तर त्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर घेतलेली आहेत, लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, नंतर 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर त्या असं मिक्सरला व्यवस्थित अशा बारीक करून घ्यायच्या, चांगली फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची त्याची. नंतर काय करायचं, हलवा घ्यायचा, व्यवस्थित असा स्वच्छ असा धुवून घ्यायचा. बघू शकता कशा पद्धतीने पीस बनवलेले आहेत त्याचे. तर पुढचं साहित्य बघूयात आपण. लिंबू घेतलेलं आहे थोडंसं, हलवा घेतलेला आहे, नंतर जी पेस्ट आपण बनवून घेतलेली ती आहे, मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट आहे, हळद आहे आणि तांदळाचं आणि ज्वारीचं पीठ मिक्स घेतलेलं आहे. तर हलव्यावरती असं लिंबू पिळून घ्यायचं. तुमच्याकडे जर कोकम असेल तर कोकम पण तुम्ही यूज करू शकता. तर माझ्याकडे लिंबू होतं, मी लिंबाने आणखी जरा जास्त टेस्ट येते, त्यामुळे मी लिंबू यूज केले. हळद टाकले, मीठ टाकलं आणि हे लाल तिखट, घरगुती लाल तिखट आहे, तर ते टाकायचं त्याच्यावरती आणि जी पेस्ट बनवून घेतलेली ती त्याच्यावरती टाकायची आणि व्यवस्थित असं चोळून घ्यायचं, व्यवस्थित लावून घ्यायचं त्याला. बघू शकता कशा पद्धतीने. आणि नंतर हे लावून झाल्यानंतर थोडंसं आपलं ते पीठ होतं ज्वारीचं आणि तांदळाचं, ते टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं त्याला. बघू शकता कशा पद्धतीने छानपैकी असं लावून घ्यायचं, त्याला कोटिंग व्यवस्थित करून घ्यायची आणि हे मॅरिनेट करण्यासाठी 15-20 मिनटं ठेवलं तरी चालेल. नंतर आपला तवा घ्यायचा, त्याच्यावरती तेल टाकायचं आणि नंतर असे फिश त्याच्यावरती तळायला घ्यायचे. बघू शकता. आणि असं वरून थोडंसं कोटिंग परत लावून घ्यायचं ते पीठ आणि असं पलटी मारून असं भाजून घ्यायचं, व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं. आणि नंतर मग काय करायचं, चॅनलवर नवीन असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन नवीन रेसिपीचा आस्वाद घेत राहा. अशी साईडला मच्छी काढून ठेवायची, ते थोडीशी क्रिस्पी पण बनते. व्यवस्थित असं कोटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता. आणि असं भाजून घ्यायची, चांगले फिश चांगले फ्राय करून घ्यायचे. तर रेडी आपली हलवा फ्राय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.